श्री स्वामी समर्थ 23 एप्रिल 2026 रोजी आलेला गुरुपुष्यामृत योग अत्यंत शुभ मानला जात आहे। या दिवशी पुष्य नक्षत्राचा प्रारंभ सकाळी अंदाजे 6:14 होत आहे आणि 24 एप्रिल 2026 रोजी सकाळी अंदाजे 8:02 समाप्त होत आहे। त्यामुळे 23 एप्रिल रोजी संपूर्ण दिवस आणि पुढील सकाळपर्यंत हा शुभ काळ उपलब्ध राहणार आहे। 23 एप्रिल 2026 हा दिवस अत्यंत पवित्र, अत्यंत शुभ आणि भाग्य उजळवणारा दिवस मानला जात आहे। कारण या दिवशी आलेला हा गुरुपुष्यामृत योग हा असा योग मानला जातो की ज्या दिवशी केलेले शुभ कार्य अनेक पटींनी फळ देते, ज्या दिवशी केलेला जप मनोकामना पूर्ण करतो, ज्या दिवशी केलेले दान घरात सुख समृद्धी आणते आणि ज्या दिवशी केलेली प्रार्थना थेट देवापर्यंत पोहोचते असे मानले जाते। मित्रांनो, वर्षभरात अनेक शुभ दिवस येतात, पण काही दिवस असे असतात की त्या दिवशी नशीब तुमच्या बाजूने उभे राहते आणि 23 एप्रिल 2026 हा दिवस तसाच आहे। कारण गुरुवार हा देवगुरु बृहस्पतीचा दिवस आहे आणि पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्रांमध्ये श्रेष्ठ मानले जाते। जेव्हा गुरुवार आणि पुष्य नक्षत्र एकत्र येतात तेव्हा तयार होतो गुरुपुष्यामृत योग। हा योग इतका प्रभावशाली मानला जातो की या दिवशी सुरू केलेले काम यशस्वी होते, या दिवशी घेतलेले संकल्प पूर्ण होतात, या दिवशी घरात आणलेली वस्तू वाढते आणि या दिवशी केलेली साधना जीवनात चमत्कार घडवू शकते। म्हणूनच हा दिवस साधासुधा दिवस नाही, हा दिवस भाग्य जागवणारा दिवस आहे। अनेक लोक वर्षभर या दिवसाची वाट पाहतात, कारण या दिवशी सोने चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते, नवीन व्यवसाय सुरू करणे शुभ मानले जाते, नवीन घराचे काम सुरू करणे देखील शुभ मानले जाते, तिजोरी आणणे, खाते सुरू करणे, वाहन घेणे, दुकान सुरू करणे हे सर्व शुभ मानले जाते। कारण या दिवशी घेतलेली वस्तू वाढीस लागते अशी श्रद्धा आहे। हा दिवस विशेषतः गुरुग्रहाशी जोडलेला आहे। बृहस्पती ग्रहाला ज्ञान, विवाह, संतान, धन, भाग्य, सन्मान आणि आध्यात्मिक प्रगतीचा कारक मानले जाते। म्हणून ज्यांच्या आयुष्यात अडथळे आहेत, नोकरी लागत नाही, शिक्षणात लक्ष लागत नाही किंवा लग्न जमत नाही, पैशाची खूप तंगी आहे, घरात शांतता नाही, अशा लोकांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। म्हणून या दिवशी सकाळी लवकर उठावे, लवकर आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत, शक्य असेल तर पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत, कारण पिवळा रंग हा गुरुचा मानला जातो। देवघर स्वच्छ करून देवाजवळ तुपाचा दिवा लावावे। दिवा म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे शुभता। दिवा लावल्यानंतर प्रथम श्री गणेशाचे स्मरण करावे, कारण कोणतेही शुभ काम गणपतीशिवाय पूर्ण होत नाही। त्यानंतर भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि देवगुरु बृहस्पती यांची पूजा करावी। पूजेत पिवळे फुले, हळद, चण्याची डाळ, गूळ, केळी, बेसन लाडू किंवा गोड नैवेद्य ठेवावा। जर घरी हळदीची गाठ असेल तर ती देवाजवळ ठेवावी आणि नमस्कार करावा, याने गुरुकृपा मिळते अशी श्रद्धा आहे। या दिवशी हा मंत्र श्रद्धेने म्हणावा, ओम ब्रूम बृहस्पते नमः। हा मंत्र 108 वेळा म्हटला तर उत्तम, नाही तर 21 वेळा जरी म्हटला तरी चांगले फल मिळते असे मानले जाते। त्यानंतर माता लक्ष्मीचा मंत्र म्हणावा, ओम श्री महालक्ष्मी नमः। आणि ज्यांना स्वामी समर्थांवर श्रद्धा आहे त्यांनी श्री स्वामी समर्थ हा जप करावा। गुरुवार हा गुरुकृपेचा दिवस असल्यामुळे नामस्मरणाला विशेष महत्त्व असते, म्हणून स्वामी समर्थ महाराजांची सेवा नक्कीच करा। आता जाणून घेऊया या दिवशी करायचे विशेष उपाय। धनप्राप्तीसाठी उपाय: एक स्वच्छ नारळ घ्या, त्यावर हळद कुंकू लावा, लाल किंवा पिवळा दोरा बांधा आणि माता लक्ष्मी समोर ठेवा। नंतर 11 वेळा किंवा 108 वेळा लक्ष्मी मंत्र म्हणा, लक्ष्मी मंत्र जप करा आणि तो नारळ तिजोरीजवळ ठेवा। असे मानले जाते की याने घरात धन टिकते, अनावश्यक खर्च कमी होतो आणि आर्थिक स्थैर्य येते। त्या नारळावरती आपल्याला जेवढ्या माता लक्ष्मीच्या सेवा जमतील तेवढ्या आपण सेवा करण्याचा प्रयत्न करावा। मग त्यामध्ये श्री सूक्तम 16 वेळा म्हटले तर अधिक चांगले। नोकरी आणि करिअरसाठी उपाय: एक पिवळा कपडा घ्या, त्यात चण्याची डाळ किंवा हळद आणि एक नाणे ठेवा, गाठ बांधा, देवाजवळ ठेवून बृहस्पती मंत्र म्हणा, नंतर तो कपडा आपल्या कामाच्या बॅगेत किंवा कपाटात ठेवा। असे मानले जाते की याने संधी वाढतात, अडथळे दूर होतात
आणि यश मिळते. विवाह जुळण्यासाठी उपाय. ज्यांचे लग्न जमत नाही त्यांनी या दिवशी केळीच्या झाडाला पाणी घालावे, बृहस्पती देवाला हळद अर्पण करावी, पिवळे फूल अर्पण करावे आणि चण्याची डाळ दान करावी. मनापासून प्रार्थना करावी, नक्कीच विवाह जुळतील. घरातील भांडण थांबवण्यासाठी उपाय. मुख्य दरवाज्यावर हळदीचे स्वस्तिक काढावे, संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा आणि घरातील सर्वांनी मिळून देवाचे नाम घ्यावे. असे मानले जाते की याने नकारात्मकता घरातील कमी होते. संतान सुखासाठी उपाय. भगवान विष्णूसमोर पिवळे फूल अर्पण करावे, पिवळे फळं अर्पण करावी, फळ ठेवून त्यांच्या प्रार्थना करावी. गरीब मुलांना केळी किंवा गोड पदार्थ वाटावा. पितर खुश होण्यासाठी, पितर कृपेसाठी उपाय. गाईस गुड पोळी खाऊ घालावी किंवा गुड चण्याची डाळ सुद्धा खाऊ घालू शकता. पक्ष्यांना धान्य टाकावे, गरजूंना अन्न दान करावे. असे मानले जाते की या पूर्वजांसाठी कृपा मिळते. व्यवसाय वृद्धीसाठी उपाय. दुकानात अगरबत्ती दाखवावी, तिजोरीची पूजा करावी, नवीन खाते वही सुरू करावी, रोकड ठेवण्याच्या ठिकाणी स्वस्तिक काढावे आणि श्री सूक्त म्हणावे 16 वेळेस. कर्जमुक्तीसाठी उपाय. एक लिंबू घ्या, त्यावर हळद लावा, देवाजवळ ठेवून प्रार्थना करा आणि दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यात सोडा. श्रद्धेने केलेले उपाय मनाला बळ देतात आणि मार्ग खुला करतात. आता जाणून घेऊया या दिवशी काय खरेदी करावे. या दिवशी सोने, चांदी, पितळ, तांबे यासारख्या वस्तू शुभ मानल्या जातात. धान्य घ्या, तिजोरी घ्या, धार्मिक पुस्तक घ्या, जपमाळ घ्या, कुबेर मूर्ती घ्या, लक्ष्मी गणेश मूर्ती घ्या किंवा घरासाठी उपयोगी वस्तू घ्या, कारण या दिवशी आणलेली वस्तू वाढीस लागते अशी श्रद्धा आहे. जर तुमच्याकडे मोठी खरेदी करण्यासाठी पैसे नसतील तर चिंता करू नका. शुभ दिवस श्रीमंतांसाठी नसतो, श्रद्धावानांसाठी असतो. तुम्ही फक्त एक हळदीची गाठ आणा, एक दिवा आणा आणि एक नारळ आणा, पण श्रद्धेने आणा. या दिवशी काय टाळावे. घरात भांडण करू नका, आई-वडिलांना उलट उत्तर देऊ नका, अन्न वाया घालवू नका, अस्वच्छता ठेवू नका, खोटे बोलू नका, कोणाचा अपमान करू नका, वाईट सवयी टाळा, कारण शुभ दिवशी मन आणि घर दोन्ही शुद्ध ठेवणे आवश्यक असते. आता जाणून घ्या या दिवशी एक गुप्त उपाय जो अनेक जण श्रद्धेने करतात. एक पिवळा कपडा घ्या, त्यात 7 चण्याचे दाणे, 7 तांदळाचे दाणे, थोडी हळद, 1 नाणे आणि थोडी साखर ठेवा. गाठ बांधा, देवाजवळ ठेवून प्रार्थना करा. नंतर तो कपडा तिजोरीत ठेवा. असे मानले जाते की घरात अन्नधान्य कमी पडत नाही. संध्याकाळी सूर्यास्तानंतर देवाजवळ बसून 11 मिनिटे शांतपणे नामस्मरण करा. घरातील सर्वांनी मिळून दिवा लावला तर अधिक चांगले मानले जाते, कारण एकत्र प्रार्थना घरातील ऊर्जा बदलते. ज्यांच्या घरात सतत पैशाची अडचण असते त्यांनी 1 रुपया नाणे स्वच्छ धुवून माता लक्ष्मी समोर ठेवावे आणि दुसऱ्या दिवशी पाकिटात ठेवावे. श्रद्धेने केलेल्या कृतीने आत्मविश्वास वाढतो आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ज्यांच्या मनात खूप चिंता असते त्यांनी या दिवशी गरिबांना पिवळे अन्न द्यावे, जसे की खिचडी, केळी, बेसन लाडू, चण्याची डाळ, कारण दान हे सर्वात मोठे पुण्य मानले जाते. मित्रांनो, लक्षात ठेवा, उपायापेक्षा भावना मोठी असते, मंत्रापेक्षा श्रद्धा मोठी असते आणि दिवसांपेक्षा कर्म मोठे असते. हा दिवस आपल्याला सांगतो की जीवन बदलण्यासाठी शुभ क्षण येतात, पण त्या क्षणाचा उपयोग करणारा माणूसच पुढे जातो. म्हणून या दिवशी एक संकल्प करा. मी मेहनत करेन, मी प्रामाणिक राहीन, मी देवावर श्रद्धा ठेवीन, पण आई-वडिलांचा सन्मान करेन, मी वाईट सवयी सोडीन, मी रोज थोडे नामस्मरण करेन. हा संकल्पच सर्वात मोठा उपाय आहे. 23 एप्रिल 2026 चा गुरुपुष्य अमृत योग तुमच्या आयुष्यात सुख, शांती, पैसा, आरोग्य, सन्मान, प्रगती आणि आनंद घेऊन येवो अशी मनापासून प्रार्थना. जर तुम्ही हा दिवस श्रद्धेने साजरा केला तर मनाला नवी शांती मिळेल आणि बंद नशिबाचे दरवाजेही उघडून लागतील. जय गुरुदेव, जय लक्ष्मी माता, जय हरी, जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असल्यास, आणि तुम्हाला या सर्व उपायांपैकी जो कोणता उपाय करता येतील तो एक उपाय करण्याचा प्रयत्न करा. आपल्या घरी लक्ष्मी नांदावी अशी सर्वांना वाटत असते, म्हणून आपल्या घरी अखंड लक्ष्मी प्राप्त व्हावी, आपल्या घरी लक्ष्मी स्थिर राहावी, त्यासाठी हे सर्व उपाय आपण करत असतो. म्हणून आपल्याला लक्ष्मी मातेची आणि त्या लक्ष्मी मातेसोबतच भगवान विष्णूची जी कोणती आपल्याला सेवा जमतील
ती सेवा आपण करण्याचा प्रयत्न करावा. पण ती श्रद्धेने आपण सेवा करायची असते, म्हणून मनापासून सर्व सेवा करण्याचा प्रयत्न करावा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.